जय शिवराय मित्रांनो, आज शिवाजी महाराज जयंती खूप काही अत्यंत चांगला दिवस आपल्या जीवनातला. तर छावा चित्रपटामध्ये दर्शवलेल्या घटनांनुसार कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के हे दोन गद्दार होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून फसवून दिलं होतं. आता यामुळं जे काही मुघल होते, मुघलांना संभाजी महाराजांना पकडण्यास यश मिळालं. त्यानंतर या गद्दारांना काय झालं हा एक महत्त्वाचा प्रश्न पडला. त्यांच्या गद्दारीसाठी त्यांना कोणते वतन मिळालं, पुढे काय झालं ते आपल्याला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की या लोकांनी काय केलं ते आपल्याला पुढे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कन्या कुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्यासोबत लावून दिला. तसेच पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या जीवबाई आणि म्हणजेच येसूबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत लावण्यात आला. त्यामुळे शिर्के कुटुंबांचा संबंध थेट घराण्याशी जोडला गेला, छत्रपती घराण्याशी. आणि यानंतर पिलाजीराव शिर्के यांनी आपल्यासाठी दाभोळचे वतन मागितलं. मात्र हिंदवी स्वराज्यात वतनदारी पद्धत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात समतेचा विचार रुजवला होता, त्यामुळे त्यांची ही मागणी मान्य झाली नव्हती. आता एखाद्याची मागणी मान्य झाली नाही तर तो कट कारस्थान तर करतोच, आणि म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांविरोधात कट कारस्थान केलं. आता 1682 संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार हाती घेतला. त्यावेळी पिलाजीराव शिर्के आणि त्यांच्या पुत्रांनी त्यांची मदत केली, पण त्यांचा वतनाचा हट्ट कायम होता. परंतु पुढे कान्होजी शिर्के यांनी मुघल साम्राज्यामध्ये प्रवेश केला. गणोजी मात्र सुरुवातीला संभाजी महाराजांच्या बाजूने होते सुरुवातीला. नंतर गणोजी आणि कान्होजी यांनी मिळून मोठा कट देखील रचला. यांचा हेतू संभाजी महाराजांना गादीवरून हटवणे आणि शाहू महाराजांना गादीवर बसवणे असा होता. परंतु संभाजी महाराजांना याची कल्पना देखील मिळाली नाही आणि त्यांनी शिर्के कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक शिर्के घराण्यातील सदस्य मारले देखील गेले. शिर्के आणि जे काही कवी कलश यांच्यातील जो काही संघर्ष आहे तो संघर्ष पुढे आपल्याला बघायला मिळाला. आता याच्यामध्ये संभाजी महाराजांचे विश्वासू सल्लागार कवी कलश आणि शिर्के यांच्यात तणाव निर्माण झाला. शिर्केंनी कवी कलशांवर दोषारोपण ठेवले आणि संभाजी महाराजांनी कवी कलशांची बाजू घेतली. त्यामुळे शिर्के कुटुंबाची उघडपणे मुघलांचा आश्रय घेतला. आता याच्यानंतर संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये शिर्केंनी देखील आपला वाटा घातला. शिर्केंचा काय हात होता तर गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघल सरदार मुकबर खानला आंबा घाटाची वाट दाखवली. त्यांनी संभाजी महाराजांचे ठिकाण औरंगजेबाच्या सैन्याला कळवले. परिणामी मुघल सैन्यामध्ये संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले. गद्दारांना मिळालेले बक्षीस पाहता ते खूप काही खुश झाले होते. पण संभाजी महाराजांच्या अटकेनंतर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचा 5000 मनसबदारी बहाल केली. शिर्के कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षेला मुघल साम्राज्याने जागा मिळाली होती. गणोजी कान्होजी यांनी यात इथपर्यंत आले, मग पुढे त्यांचं काय झालं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये, कारण की यांच्यामुळे महाराज पकडले गेले. 1697 जुल्फिकार खानने राजाराम महाराजांना जिंजी किल्ल्यावर अडकवले. त्यावेळेस गणोजी शिर्के मुघल सैन्यात होते. त्यांनी खंडो बल्लाळ यांना दाभोळचे वतन मागितले. शेवटी खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना दाभोळ वतन बहाल केले आणि राजाराम महाराजांची सुटका तिथून करण्यासाठी त्यांनी मदत केली. मग हे जे काही गद्दार होते, या गद्दारांचा शेवट कसा झाला तर औरंगजेबाने गणोजी आणि कान्होजी यांच्या मनसबदारीमध्ये वाढ केली. मात्र पुढील इतिहासात या दोघांचा उल्लेख आढळत नाही. तिथेच तो स्टॉप झाला. त्यांचा मृत्यू कसा झाला याची ठोस माहिती अजून उपलब्ध नाही, कारण की त्याच्यावर काही कुठं आपल्याला मिळत नाही. गद्दारीनंतर शिर्के कुटुंबाचं भविष्य काय झालं तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य ढासळलं गेलं. त्यावेळी शिर्के घराण्याचे पुन्हा मराठ्यांच्या बाजूने हात जोडले. मात्र त्यांच्या गद्दारीची खून कधीही पुसली गेली नाही, कारण की महाराजांच्या अटकेमध्ये त्यांचा हात होता. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी हिंदवी स्वराज्याची केलेली विश्वासघातता इतिहासात काळाचा डाग म्हणून कायम राहिला. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, कारण
त्यांचा मृत्यूनंतर मराठा साम्राज्य टिकून राहिले आणि अखेर मुघल सत्तेचा पराभव झाला. तो असा हा इतिहास होता. आणि हे जे काही कान्होजी शिर्के होते यांच्यामुळे आज महाराजांना तिथे मुघलांना अतिशय सोपं झालं पकडणं. म्हणजे ते म्हणतात ना की गद्दार असता ते घरातच असता, आणि याच घरातील गद्दारांनी महाराजांना पकडण्यासाठी मुघलांना मदत केली होती. सो असा हा इतिहास होता मित्रांनो. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप काही अत्यंत भारी दिवस आहे आपल्या आयुष्यातला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.